ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल दिना पाटील सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे। भांडूपमधून ठाकरे गटाकडून राजुल पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। भांडूप परिसरामध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या ज्या आहेत त्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। अर्थातच प्रचार त्यांचा या ठिकाणी सुरू आहे। बघू शकतो किती मोठा जनसमुदाय या प्रचारासाठी आपल्याला दिसून येत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई, कसं तर कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळत आहे? आम्ही डोर टू डोरच सगळीकडे जातोय आणि आज संडेचं औचित्य साधून आम्ही आज रॅली काढलेली आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आहे। सगळे लोक स्वतःहून येऊन आम्हाला भेटतायत आणि जे एक्सेप्टन्स आहे ते खूप सुंदर आहे। खरं तर इकडची पूर्ण राजकीय दिशा ही बदललेली आहे, कारण की साहेब निवडून आलेले आहेत। तुम्हाला नेमका कसा अनुभव येतोय वैयक्तिक यावर? साहेब म्हणजे खासदार साहेबांच्या इलेक्शनच्या टाइमाला, आमदार साहेबांच्या इलेक्शनच्या टाइमाला आम्ही बरंच विभाग फिरलो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। तर त्यामुळे बरंच लोकांपर्यंत कनेक्ट झालेला आहे आणि त्याचा नक्कीच फायदा आता पुढे होणार आहे। कारण जसं आपण बघितलं आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आलेत, तर जे या विभागात मराठी मतदान आहे, जे दुभागात होते ते आता एकत्रित येणार आहे। तर कन्सॉलिडेटेड वोटिंग आता इथे शिवसेना आणि मनसेची होणार आहे। साहेबांनी, उद्धव साहेबांनी, आदित्यजींनी, राज ठाकरे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ही जबाबदारी दिली आहे, ते मी पार पाडते। आणि तुमच्या विरुद्ध बघायला गेलं तर एक मोठी महाशक्ती आहे, महायुतीची महाशक्ती आहे। भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, याच्यासाठी तुम्हाला काही आव्हानात्मक वाटतंय? हे 114 जे प्रभाग आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा गड आहे आणि त्यांना माहिती आहे की कोणाला मतदान करायचं आणि कोण निष्ठावंत आहे आणि कोण ऍक्च्युअल ठाकरे सेना आहे। राजुल संजय दिना पाटील यांचा एक वेगळाच जिंकण्याबद्दलचा कॉन्फिडन्स आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।